10 मिनिटात झटपट आणि कमी साहित्यात घाई गडबडीमध्ये अशी रसरशीत आणि झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बघूया. न खाणारे पण खातील इतकी चविष्ट अशी ही भाजी होते. ती कशी करायची चला तर मग बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एक शेंग साईडला ठेवूया आणि एक अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता. तर इथं मी सर्व शेंग चिरून घेते. त्याच प्रकारे दुसरी पण शेवग्याची शेंग अशाच प्रकारे चिरून घेऊ. शेंग चिरून झाली किंवा याचे 2 भाग करून झाले की अशा प्रकारे हे वरून याचे जे शिरा असतात किंवा वरची जी साल असती ती बोटाच्या साहाय्याने किंवा नखाच्या साहाय्याने अशा प्रकारे काढायचं आहे. म्हणजे व्यवस्थित अशी शेंग शिजली जाईल आणि खाताना ते दाताला वगैरे लागत नाही. तर हे याचे जे शिरा असतात ते वरच्या काढून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे राहिलेले पण सर्व शेंगांचे मी इथं वरचे जे साल आहेत ते काढून घेतलेले आहेत. तर आता आपण हे शिजायला ठेवणार आहोत. शिजण्यासाठी मी इथं कढई घेतली. या कढईमध्ये शेंग टाकूया आणि यामध्येच 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ही शेंग आता गॅसवरती ठेवून एक 5 ते 6 मिनटं आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. प्लेट ठेवूया आणि 5 ते 6 मिनटं गॅस मिडियमवरती करून शिजवून घेऊया. शेंग शिजते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. इथं मी काही वाटणसाठी साहित्य घेतलं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी थोडेसे बारीक काप करून, टोमॅटो घेतलं आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून आणि कोथिंबीर घ्यायची अर्धी वाटी. हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि याच्यामध्ये पाणी न वापरता झाकण लावायचं आहे आणि थोडंसं जाडसर असं वाटण करायचं. जास्त बारीक वगैरे करायचं नाही कारण आपल्याला भाजीची ग्रेव्ही टाईप करायचं आहे, म्हणून जाडसर असं वाटण करून घेतलं आहे. तोपर्यंत आपली इथं शेवग्याची शेंग शिजली आहे का ते चेक करूया. तर शेंग पण व्यवस्थित अशी शिजली गेलेली. मी ही एका बाउलमध्ये काढून घेते कारण ह्याच कढईमध्ये मी भाजी फोडणी देणार आहे. याच्यामध्ये टाकूया मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. अर्धा चमचा जिरे टाकूया. त्याच्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि बारीक केलेलं ह्यामध्ये वाटण टाकूया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा. म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना अगदी इझी जाईल आणि स्टेप बाय स्टेप किती साहित्य वापरलं आहे, किती प्रमाण वापरलं आहे ते सर्व मिळून जाईल. सर्व वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे मी इथं शेंगाचं कूट घेतलेलं आहे. बारीक करून ठेवलेलं होतं त्यामधलंच 2 चमचे शेंगाचं कूट ॲड केलं आहे. परत एकदा मिक्स करून झालं की 1.5 चमचा म्हणजे चवीनुसार काळं तिखट, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, अगदी थोडीशी हळद टाकली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हा मसाला एखादा मिनिटभर परतून द्यायचा आहे. म्हणजे त्याला छान असं कच्चापणा त्यातला निघून जाईल आणि तेल सुटेल. मसाला परतून झाला की जे शेवग्याचे शेंग आहेत त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी होतं साधारणतः अर्धा ग्लास, ते यामध्ये ॲड करायचं आहे. मिक्स करायचं आहे. प्लेट झाकूया. गॅस बारीक करून 1-2 मिनटं तरी हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्याने छान अशी ग्रेव्ही टाईप होतो, भाजीला पण कलर येतो. त्याच्यामुळे ही प्रोसेस आपण करून घेतली. तुम्हाला हवा असेल तर डायरेक्ट शेंगा टाकून शिजवून घेऊ शकता. तर आता शेंगा टाकूया आणि सर्व मसाला मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले की परत एकदा प्लेट ठेवते आणि फक्त 1 ते 2 मिनटं बारीक गॅसवरती परत हे शेंगा शिजवून घ्यायचे. तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे. गॅस बंद केला आहे. भाजी छान अशी दाटसर झालेली. आवश्यकतेनुसार तुम्ही भाजीचा रस्सा ठेवू शकता. अशा प्रकारे आपली झणझणीत अशी शेवग्याची शेंगाची भाजी तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ जर आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.